अजित पवार यांच्या निधनानंतर 3 दिवसामध्येच उपमुख्यमंत्री पदाची रिक्त झालेली जी जागा होती त्याच जागेवरती आज सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्या उपमुख्यमंत्री पदावरती रुजू झाल्या। त्याचबरोबर अजित पवारांकडे असलेल्या काही खात्यांपैकी 3 खात्यांचा जो कारभार जो आहे तो सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आला। आता सर्वीकडे एकच चर्चा जी आहे ती केली जाते की हा निर्णय घेण्यामागे सुनेत्रा पवार यांच्या मागे कोण आहेत। प्रामुख्याने याआधी जर आपण राष्ट्रवादी पक्षांचे जे काही राजकारण जर बघितलं असेल तर खरं तर पडद्यामागचे कलाकार जे आहेत ते चाणक्य नीती म्हणून ओळखले जाणारे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे सुद्धा प्रामुख्याने बघितलं जातं। आपण जर थोडं मागे गेलं आणि जो पहाटेचा शपथविधी झाला होता त्या पहाटेच्या शपथविधीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर अजित पवार यांनी जी उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ जी होती ती घेतलेली होती, त्याचबरोबर अजित पवार यांच्या सोबत काही आमदार सुद्धा होते। अवघ्या काही तासामध्ये अजित पवार यांची घरवापसी झाली। पण या शपथविधीवरती प्रामुख्याने जर बघितलं तर अनेक जे काही गौप्यस्फोट जे आहेत ते करण्यात आलेले होते की शरद पवार यांनीच अजित पवार यांना सांगितलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे शपथ घेतील। म्हणजे असे एक ना अनेक प्रकारचे जे आतापर्यंत जी काही चाणक्य नीती आहे ती चाणक्य नीतीमध्ये शरद पवार हे यामागे खरं तर जे आहे ते राहिलेले आहे। म्हणजे आज जर सुनेत्रा पवार यांनी जर उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ जी आहे ती घेतली आणि याबद्दल शरद पवार सांगताय की या शपथविधीबद्दल मला काही माहित नाही, पण आपण जर आणखी थोडंसं काही मागे जर गेलं तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेच्या काही औपचारिक गोष्टींमध्ये सुद्धा काही चर्चा झालेली होती की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र दिसू। अनेक माध्यमांसमोर अशा सुद्धा बातम्या ज्या आहेत त्या प्रामुख्याने खरं तर समोर ज्या आहेत त्या आलेल्या होत्या। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यामागे आणखी सुद्धा संभ्रम जो आहे तो सर्वांच्या मनामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये सुद्धा जो संभ्रम जो आहे तो आहे। त्याचबरोबर अनेक काही बाकीचे जे राजकीय पक्ष आहेत त्यामध्ये सुद्धा जो संभ्रम जो आहे तो निर्माण जो आहे तो केला जातोय। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर भाजपच्या सुद्धा काही नेत्यांकडनं असं सांगण्यात येतंय की दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचं जे विलिनीकरण आहे ते जर झालं तर चांगलंच होईल, कारण याचा फायदा जो आहे ते भाजपला वाटतंय की शरद पवार जे आहेत ते भाजपला पाठिंबा देतील। त्याचबरोबर भाजपचं जे परत पुन्हा जी काही ताकद जी आहे ती राजकीय ताकद जी आहे ती पुन्हा भाजपची राजकीय ताकद वाढेल। यावरती सुद्धा एक ना अनेक प्रकारचे जे भाष्य जे आहेत ते सध्या तर खरं तर केल्या जात आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर 3 दिवसामध्ये जी उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ जी आहे ती घेतली त्यावरती सुद्धा शरदचंद्र पवार पक्षाचे जे काही नेते मंडळी असतील काही आमदार असतील त्यांच्याकडनं सुद्धा असं सांगितलं जात आहे की इतकी घाई का केली, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजे असं सुद्धा जयंत पाटील हे म्हणताय। म्हणजे सुनेत्रा पवार यांचं जो काही पक्षाचे जे काही नेते मंडळी आहेत सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल आहेत हे सुद्धा या गोष्टीवरती ठाम नाहीये की दोन्ही राष्ट्रवादी जी आहेत ती एकत्र आली पाहिजे। म्हणजे यामध्ये एकच गोष्ट जी आहे ती प्रामुख्याने लक्षात घेण्यासारखी आहे बघा, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे जे काही राष्ट्रीय कार्यकारिणीचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत, त्याचबरोबर सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत। पण यामध्ये जर दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र जर आल्या तर या दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या ज्या चाव्या आहेत त्या पुन्हा शरद पवार यांच्या हाती जातील। म्हणजेच यामध्ये काही गोष्टी प्रामुख्याने जर ध्यानात जर घेतल्या जयंत पाटील रोहित पवार यांच्याकडे सुद्धा या दोन्ही राष्ट्रवादीच्या पक्षाच्या ज्या काही जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या जातील। पक्षाचे जे आहेत ते मेन सूत्र शरद पवार यांच्याकडे जातील। त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांना सुद्धा पक्षामध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये त्यांचं वजन जे आहे ते वाढेल। अशा एक ना अनेक ज्या चर्चा ज्या आहेत त्या केल्या जात आहे। सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीचे जे काही पक्ष जो आहे तो पक्षाकडनं अशी चर्चा जी आहे ती यामुळेच केली जात नाहीये की सुनील तटकरे असतील त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल असतील यांचं वजन जे आहे ते राजकीय वजन जे आहे ते म्हणजे पक्षामध्ये असलेलं जे वजन जे आहे प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर सुनील तटकरे यांचं वजन जे आहे ते कमी होईल असं त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे अजून सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यामध्ये हा खरं तर संभ्रम जो आहे तो निर्माण होत आहे। आजूबाजू सर्वीकडे एकच वातावरण जे आहे ते बघायला मिळत आहे की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा जे आहे ती उत्सुकता खरं तर लागलेली आहे की दोन्ही राष्ट्रवादी जे आहे ती एकत्र येईल। अजित पवार यांच्या निधनाच्या आधी सुद्धा अनेक वेळा या ज्या बातम्या ज्या होत्या त्या माध्यमांसमोर आलेल्या होत्या। दोन्ही पक्षाच्या जे काही नेते होते त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावा याबद्दल सुद्धा अनेक वेळा त्या चर्चा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। राष्ट्रवादी अजितदादा पक्ष जो आहेत म्हणजेच सुनेत्रा पवार त्या सध्या या पक्षाच्या उपमुख्यमंत्री आहेत, पण तो पक्ष जो आहे तो पुन्हा जो आहे तो नव्याने आणि जोमाने कामाला लागेल असं सुद्धा जो आहे तो राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडनं सांगण्यात जे आहे ते येत आहे। दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या दोन्ही राष्ट्रवादीचे पक्ष जे आहेत त्यांचं जर विलिनीकरण जर झालं तर राष्ट्रवादीची जी ताकद जी आहे ती प्रामुख्याने वाढेल असं अनेक जे काही राजकीय विश्लेषक जे आहेत ती त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। पण अजित पवार यांच्या मनामध्ये खरंच ही इच्छा होती का आणि ही इच्छा जर असेल तर दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येतील? आणि खरं तर
पुन्हा पुन्हा हाच जो प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय. सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याचबरोबर या निर्णयामागे, त्यांच्या निर्णयामागे कोणाची खरं तर चाणक्य नीती आहेत आणि कोणाकडनं खरं तर या गोष्टीला जो आहे तो फोर्स जो आहे तो केला जातोय. पण यामध्ये जर विचार जर केला तर शरद पवार यांची सुद्धा काही चाणक्य नीती असू शकते का, ही सुद्धा शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. कारण पुन्हा पुन्हा एक ना अनेक वेळा शरद पवार यांचं जे राजकारण जे राहिलेले जे आहे, शरद पवार यांनी ज्या खेळी ज्या आहेत त्या खेळलेल्या आहेत, त्या खरं तर पडद्यामागचे कलाकार आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे चाणक्य राजकारणी म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. पण यामध्ये जर दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र जर आल्या तर पुन्हा पुन्हा हीच गोष्ट समोर येते की स्थानिक लेवलला जे राजकारण जे आहे, स्थानिक लेवलला ज्या फुटलेल्या ज्या राष्ट्रवादी जे आहेत त्यांची जी ताकद जी आहे ती राजकारणी जी जी पक्षाची जी ताकद जी आहे ती खरं तर वाढेल. हा राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो जोमाने उभा राहील. त्याचबरोबर ताकद जी आहे ती त्यांची वाढेल. येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या सुद्धा त्यांना सोप्या जातील आणि त्यामध्ये त्यांचं मताधिक्य जे आहे ते आणखी वाढेल, ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. तोपर्यंत जय महाराष्ट्र.